झाली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया. मला एक सांगायचं आहे की जरंगे असतील का आणि कोणी असेल का, कोणी कायद्यापेक्षा मोठा नाही. माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिलेले असतात ते कायदा म्हणून स्वीकारायचे असतात आणि पोलिसांनी तेच केलं जे माननीय उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आधारे, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या आधारे केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आज ही एक गोष्ट नक्की झालेली आहे की सरकार असेल किंवा राजकारणी असेल, कोणाच्या म्हणण्यानुसार आता पोलिसांना वागता येणार नाही. तर ते माननीय उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेमध्ये दिलेल्या निकालाच्या आधारे पोलिसांना कारवाई करावं लागत आहे. ह्याच्यापेक्षा कायद्यासाठी, कायद्याचा रक्षक म्हणून माझ्यासाठी जास्तीत जास्त ही आनंदाची बाब आहे. कोणी काही असंविधानिक कारणासाठी जर ती जागा मागत असेल आंदोलनासाठी, तर माझं म्हणणं आहे की स्पष्टपणे देता येणार नाही. शिवाजी पार्कातले नागरिक सुद्धा सुज्ञ नागरिक आहेत. शिवाजी पार्कातल्या नागरिकांना कोणत्याच प्रकारे त्रास होता कामा नये हे मी दस्तूर खुद तुम्हाला सांगत आहे. मला एक समजत नाही की जरंगेंचं आंदोलन काय, जरंगेंची मागणी तर लक्षात घ्या सरसगट. अहो, माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा जरंगे मोठे आहेत का? ती मागणी कधीच मान्य होऊ शकत नाही. कारण स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की बाबा तुम्ही हे असं करू शकत नाही. आणि म्हणून तिथे आंदोलन करण्याची म्हणजे सरसगट म्हणजे ज्याला प्रमाणपत्र द्या ही मागण्याकरिताचं आंदोलन हे गैर आहे. आणि तसं जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल की अफिनिटी टेस्ट व्हावीच लागते, पोलीस रिपोर्ट लागतो, रिसर्च ऑफिसरचा रिपोर्ट लागतो, तसं न करता आलं दिलं हे कसं चालणार आहे? आपल्याकडे जे कायदा आहे 2000चा त्याच्यामध्ये स्पष्टपणे कास्ट सर्टिफिकेट संदर्भात काय संरचना आहे, काय रिपोर्ट लागतो, काय डॉक्युमेंट लागतो हे न पाहता देऊन टाका सरसगट, असं नाही चालत. ती मागणीच गैर आहे, असंविधानिक कारण आहे. आणि तुम्हाला सांगतो त्यामुळं मला असं वाटतं की आता ह्या गोष्टीमध्ये फार तथ्य राहिलेलं नाही आणि जरंगेंना आंदोलन करू नये. आणि ते केला तर स्पष्टपणे माननीय उच्च न्यायालयाचा तो अवमान आहे. आणि त्यांनी जर एवढंच जर असतं तर त्यांनी ऑर्डर चॅलेंज केली असती. ती ऑर्डर सुद्धा चॅलेंज केलेली नाही त्यांनी, ते न्यायालयात गेलेले नाहीत त्या आदेशाला घेऊन, त्याच्यावर स्थगिती नाही. त्याच्यामुळं जे मराठा युवक आहेत, जे माझे भाऊ आहेत, जे माझा श्वास आहेत, त्यांच्या विरुद्ध व्यक्तिगत आमचं काही नाही. कायद्याची लढाई आहे, संविधानिक भूमिका आहे. त्याच्यामुळे मला हेच म्हणायचं आहे की ह्यापुढे त्यांनी, माझ्या मराठा भावांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की कायद्याचे रक्षक बनलं पाहिजे आपण, कायद्यासोबत चाललं पाहिजे आपण. आणि माझ्या मराठा भावांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण कायद्याचा भंग जर केला तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागतंय. शरद पवारांचं राजकारण हे आपण पाहिलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी. आज रोहित पवार आझाद मैदानात का आला ह्याच्यावरून लक्षात ठेवा. हे म्हणजे जेव्हा हे सत्तेत नसतात त्यावेळेस हे अशा गोष्टींना सामोरं नेतात. शरद पवारांचं राजकारण आपण पाहिलेलं आहे, नामविस्ताराचं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी किती पिढ्यांवर गुन्हे दाखल झाले, किती पिढ्या म्हणजे तुम्हाला सांगतो शैक्षणिक बर्बाद झाल्या. त्याच्यामुळं कृपा करा, जिथे पवार कुटुंबियांचा म्हणजे मला कुणावर म्हणजे आक्षेप घ्यायचा नाहीये, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा कालच ईडी भोगून आलेले रोहित पवार असतील, यांच्यावर माझ्या मराठा भावांनी विश्वास करू नये. त्यांनी सत्सद विवेक बुद्धी जागरूक ठेवून लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणजे अकारणास्तव म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानं, मान्य उच्च न्यायालयाने काल सांगितल्याच्या नंतर स्वतःच्या म्हणजे करिअरचं पाहावं. आणि परीक्षेचे दिवस आहेत, परीक्षेचे दिवस जरंगे अभ्यास करणार नाहीत, लक्षात ठेवा. मला माहिती आहे, मला 2 मुली आहेत. एक मुलगी माझी लंडनला बिना आरक्षणाचं शिकायला निघालेली आहे. हे का, तर ती अभ्यासाने गुणवान झाली आहे. आरक्षण ही एक व्यवस्था आहे, परंतु आपण मागासले पण जबरदस्तीने सिद्ध करू शकत नाही. आणि म्हणून ज्यांना परीक्षेची चिंता नाही त्यांनी, मला असं वाटतंय की त्या विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे, पालकांनी विचार केला पाहिजे आणि खरोखर माझ्या मराठा भावांनी विचार केला पाहिजे की जरंगेची साथ देणं कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे. म्हणून मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा जरंगेला पोलिसांनी नाकारली परवानगी, जेव्हा उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळा म्हणले, तेव्हा मला असं वाटतं की आता डेडलॉक आहे, याच्या पुढे काही असू शकत नाही, केवळ गलिच्छ राजकारण होऊ शकतं. स्वतःवर त्याला काय कळतंय, बायको म्हणजे शेजारी ती येडी नुसती मुडकी खाली ती कशाला बी अशी आजी करती. कुठे काय म्हणलं की जत्रा आहे काय, ही जत्रा मराठ्याचं भगव वादळ आहे. जरंगे पाटील हे आमचं शिवाजी महाराज होते आता सध्याला.
खासदारकीला आमदारकीला आमचे 10 माणसं आम्ही उभा करणार. मी स्वतः खासदारकीला उभा राहणार पट्ट्या. आम्ही कोणाचा ऐकणार नाही, कोणाच्या चटया उचलणार नाही. आता आम्ही जरंगे पाटील जे म्हणणार तेच करणार. आता मराठीचे आमदारच नाही ते. आमचं असं मत आहे त्यांच्या छातावर मुंबईत जाऊन बसल्याशिवाय ते आरक्षण देणार नाही मराठा समाजाला. पण त्या माजर चौथ्याने स्वतःची पोळी भाजून घेतली. आमच्याच मराठा समाजाच्या पुढाऱ्याने आमचा घात केला. जरांगे पाटील जर म्हणले इथंच मारायचं, समुद्रात उड्या मारायच्यात तर आपण समुद्रात उड्या मारू. जिथं देव माणूस असतो तिथं माणसं येणारच ना. त्या स्वतःवर त्याला काय कळत तिकडे येऊ नका. अरे तू तुझ्या घर सांभाळ भावड्या. तुला तुझी ती बायको होती शेजारी ती येडी ती म्हणून खाली ती कशाला बी अशी करती. कुणी काय म्हणलं की अरे काय इथं काय जत्रा लावली काय? जत्रा आहे काय ही जत्रा? बघा हे मराठ्याचं भगव वादळ आहे. आमच्यासाठी शिवाजी महाराज हे तेव्हा आम्ही काय पाहिले नव्हते. आमच्यासाठी आता जरांगे पाटील हे आमचे शिवाजी महाराज होते आता सध्याला. आता चौकात आमचे जरांगे पाटलाचाच पुतळा लागणार आता इथून आणि त्यांनी जर नाही आरक्षण दिलं आता आम्ही आज असं करणार. गावागावामध्ये खासदारकीला आमदारकीला आमचे 10 माणसं आम्ही उभा करणार. हेच पर्याय आमचा. आम्ही जास्त भांडणं करू शकत नाहीत, लढाई करू शकत नाहीत. आम्हाला लढाई करू शकत नाही, लढाई करत नाही काही नाही. आम्ही आमच्या गावातून 10 फॉर्म मी स्वतः खासदारकीला उभा राहणार पट्ट्या. ते असं म्हणतात की डंके की चोट पे आरक्षण मिळणारच नाही. डंके की चोट काय म्हणजे आमचं आरक्षण आहे, आम्ही आमचं घेणारच ना. आता माझं बाबा समजा ह्या नगर जिल्ह्यात निघलं, मला म्हणजे तिकडे ह्या पुण्याला मी कसा घेईन? आमचं कुकुंबेमध्ये हे निघलंय, आमचं पाहुण्याचं हे निघलंय प्रमाणपत्र त्यांनी द्यायलाच पाहिजे. आता त्यांनी द्यायलाच पाहिजे. त्यांनी आता सदावरच नाही ऐकायला पाहिजे. आता छगन भुजबळचं पण नाही ऐकायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या मनाचं करायला पाहिजे. आमचं शिंदे साहेबांना एवढंच सांगणं की शिंदे साहेबांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देऊ असे म्हटले होते. आता त्यांची वेळ आली, त्यांनी जर आरक्षण दिलं तर आम्ही मतदान त्यांनाच करणार नाही, तर आम्ही भेटकार टाकणार नाही, काही नाही. आम्ही आमची माणसं उभा करणार. गावागावामध्ये 10-20 फॉर्म टाकणार. जरांगे पाटील जर म्हणले तेच आमच्यासाठी देऊ माणसं. आता आम्ही कोणाचं ऐकणार नाही, कोणाच्या चटया उचलणार नाही, कोणाच्या काही करणार नाही. आता इथून मागे आमचे बापा आणि आज्यांनी फल्यांनी सर्व लय त्यांचं केलंय. आता आम्ही काही करणार नाही. आता आम्ही जरांगे पाटील जे म्हणणार तेच करणार. ते म्हणजे शांततेने जाणार आम्ही आणि भांडण नाही त्यांना नाही काय नाही करणार. काय सांगाल एकंदरीत 48 आमदार मराठीचे आहेत. हा एकाचे तरी त्यांचे ते घरच्याचा विचार करतात का? हा घरच्याचा विचार करतात का? ते एखाद्या मराठा माणसाचा विचार केला का? ते मराठीच नाहीत ना. आता मराठीचे आमदारच नाहीत ते. आमचं असं मत आहे लढणार आम्ही त्यांच्यासाठीच काम करणार. जे आमचे काम करणार आहेत का त्यांचेच काम करणार आम्ही. कोणाचंही आम्ही आता काय करणार नाही. जे आमच्या त्यांनी आता आमच्या खासदारांनी ह्यांनी त्यांनी आता आमच्या संघ यायला पाहिजे. त्यांनी आमची ताकद दाखवायला पाहिजे. तर आम्ही आता इथून त्यांचं काम करणार. भाजप असू सेना असू कोणता बी असू, जे आमच्या संघ राहील आम्ही त्यांचंच काम करणार. नाही तर आम्ही आता ध्यानात ठुले. आमच्याविषयी कुणी बोलत नाही, काय नाही. आमच्या सगळे असून जातीवंत अजितदादा असून आमच्या संघ येत नाहीत. एवढे जातीवंत अजितदादा असून आमच्या संघ येत नाही. त्याच खंत वाटते आम्हाला. येणाऱ्या काळात आम्ही बघू. त्यांनी सुद्धा असं म्हटलंय की मुंबईला येऊ नका, फेरफटका होईल ना, त्याचा मुलाहिजा केला जाणार. काय फेरफटका काय होईल बघून घेऊ. काय फेरफटका करणार? बघून घेऊ ना. फेरफटका काय करणार? ते बघून घेऊ. मराठा समाजाच्या लेकराची बळी घेणार आहे. फेरफटका काय करणार? हेला जर आरक्षण द्यायचं असतं तर आतापासून दिलं असतं. हे मराठ्याची फसवणूक करायलेत. आणि जरांगे पाटलांना धमकी काढायचा. प्रत्येक माणूस म्हणते, प्रत्येक लोक म्हणते, ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस म्हणायला आहे की मराठा समाजाचा दम काढायचा अंत संपला आता. कारण दम काढायची एक मर्यादा असते, हद्द असती. कारण मराठा समाज हे गरम रक्ताचा आहे. गरम रक्ताचा असून देखील जरांगे पाटलासारख्या माणसाला जर आज जवळपास दुसरे छत्रपतीत महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी जरांगे पाटील हे दुसरे छत्रपतीत. आणि ह्या छत्रपतीच्या नेतृत्वावर 5 महिने झाला आज ते छत्रपती रस्त्यावर आहे. त्यानं घराचं तोंड पाहिलं नाही, घराची चौकट वळणली नाही. लेकरं बाळ सोडून सगळा त्याग करून ते आज आंदोलनात उतरलेत. आणि आज आणखीन पण म्हणतात त्यांची तारीख मुदत संपून देखील 1 महिना कंप्लीट झालाय. गेल्या 23 तारखेला त्यांना बीडमध्ये सांगितलं होतं की बाबांनो तुमची तारीख संपली, आम्ही मुंबईला गेलोत. आज 1 महिना उलटून गेलाय. आज 23 तारीख आहे. आजपर्यंत काय केलं? आणि अजून वेळ मागायले ते. फक्त त्याला वेळ काढूपणा करायचा आहे. आणि ह्या झोपलेल्या सरकारला जागा करायचं असलं तर जरांगे पाटील म्हणले तसं त्याच्या छाताला बसून